जय जय पांडुरंग हरी अशा नामाचा गजर करत आपल्या वारकरी भारतीताईंनी चालू केलेला आहे सँडविचचा स्टॉल। ताईंकडे आपल्याला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आणि इथे आपण बनवून घेत आहे तो चीज टोस्ट सँडविच आणि त्यासाठी ताईंनी घेतलेला आहे ब्रेडच्या दोन्ही बाजूला ताईंनी लावलेला आहे भरभरून असं अमूल बटर। त्यानंतर त्यावरती येणार आहे ती त्यांच्याकडची ग्रीन चटणी जी त्यांची स्पेशालिटी आहे। सँडविच मध्ये वरून येणार आहे ते कांद्याचे स्लाइस पण बघितलं ताईंनी किती पातळ कापले आहेत ते। त्यानंतर वरती येणार आहे ते बीटचे स्लाइस पण इथे आलेले आहेत। ताईच्या या स्टॉलला 50 वर्ष झालेली आहे आणि हे स्टॉल आहे क्रॉफेट मार्केट मध्ये। ताईंच्या वडिलांचं हे स्टॉल होतं, आता वडिलांनंतर हा वारसा ताई चालवतात। सँडविच मध्ये आलेला आहे बटाट्याचा मसाला आणि वरून जाणार आहे ते काकडीचे स्लाइस आणि त्यानंतर येणार आहे ते टोमॅटोचे स्लाइस। सँडविच मध्ये भरभरून चीज टाकल्यावरती ताईंनी ब्रेडला लावून घेतलेली आहे होममेड चटणी आणि त्यानंतर बंद झालेला आहे हा सँडविच। आता हा सँडविच होणार आहे टोस्ट। क्रॉफेट मार्केट मध्ये स्टॉलवर उभ्या राहणाऱ्या पहिला मराठी महिला आहेत ताई, तर खरंच मला त्यांचा अभिमान वाटतो। क्रॉफेट मार्केट मध्ये आपण कामासाठी जातो, शॉपिंग साठी जातो किंवा मुंबादेवीच्या दर्शनासाठी जातो। तुम्ही जेव्हाही क्रॉफेट मार्केटला जाल तेव्हा नक्की आपल्या मराठमोळा ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा। त्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त व्हरायटी आहे सँडविच मध्ये। इथे ताईने सँडविच वरती लावलेला आहे भरभरून असं अमूल बटर। चवीनुसार चटणी लावून घेतल्यानंतर त्यावर जाणार आहे ते चीज। इथे ताईंचा हातात थांबत नाही, कंटिन्यू चीज टाकतच चालल्यात। बाप रे बाप, एवढं चीज टाकलंय त्यांनी सँडविच मध्ये। खरं सांगते इथे तुम्हाला खरंच रिझनेबल रेट मध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटी मध्ये सँडविच मिळणार आहे। तर नक्की जेव्हाही तुम्ही क्रॉफेट मार्केटला जाल तेव्हा ताईंच्या हातचं हे सँडविच नक्की टेस्ट करा।